पोलिसांनी बकरीच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई केलेली आहे। मोठ्या प्रमाणात गोवंश वाहतुकीची होत होती, त्याला पोलिसांनी कारवाई करून पुन्हा काय प्रकरण आहे। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये गेल्या 15-20 दिवसापासून सर्व आमचे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, एसीपी, डीसीपी यांनी विविध लेवलवरती बैठका घेतलेल्या होत्या। मौलवांची देखील बैठक घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये आवाहन केलं होतं की गोवंशाची अवैध वाहतूक, कत्तल, त्याचबरोबर अनधिकृत कत्तलखाने शहरामध्ये उभे राहिले नाही पाहिजेत। शासनाच्या आदेशाचे आणि नियमाचे पालन झालं पाहिजे। या संदर्भामध्ये 21 मेला शासनाचं एक अधिसूचना देखील निघालेली होती। याबाबत देखील सगळ्यांना योग्य ती कल्पना दिलेली होती। पीस कमिटीच्या मीटिंग झालेल्या होत्या, त्याच्यामध्ये देखील आपण याबाबती स्पष्ट केलेल्या होत्या। तसेच मौलवीन देखील व्हिडिओ तयार करून त्यांनी देखील सर्व शहरातील नागरिकांना आवाहन केलेलं होतं की अशा प्रकारचे गोवंशाची अवैध वाहतूक, कत्तल आणि अनधिकृत कत्तलखाने कुणीही सुरू करू नये। तरी देखील गेल्या 3 दिवसापासून आम्ही प्रयत्नपूर्वक कसोशीने स्वतः माहिती काढलेली होती की काही एरियामध्ये शहरामध्ये अशा प्रकारे अवैध जनावरांचा साठा करून ठेवला जात आहे। त्या अनुषंगाने जिन्सी पोलीस स्टेशन मध्ये विशेषतः मोठ्या प्रमाणावरती जनावरे ही जमा झालेली आहेत आणि तो एरिया पण स्पेसिफिक आम्ही शोधून काढलेला होता। आणि आज दुपारपासून साधारणतः 2 वाजल्यापासून आमचे डीसीपी क्राईम ब्रांच मोहिते, डीसीपी झोन 2 रत्नाकर नवले, माझे 2 एसीपी, 5 पीआय आणि जवळपास 250 अंमलदार यांच्या मदतीने आम्ही कोम्बिंग ऑपरेशन राबवलं, ज्याच्यामध्ये आम्हाला जवळपास 131 जनावरे गोवंशाची मिळून आलेली आहेत आणि आम्ही त्यांना मध्ये 8 आरोपींना आम्ही या संदर्भामध्ये ताब्यात घेतलेला आहे आणि गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत। याबद्दल सभागृहात मकोका अंतर्गत कारवाई करायचं आश्वासन दिलं होतं। हो, या आरोपीचा जर रेकॉर्ड निघाला त्याचे कारण निश्चित आम्ही या बाबतीमध्ये पूर्वी देखील मीटिंग मध्ये वेळोवेळी सर्वांनी सूचना दिलेल्या आहेत की या बाबतीमध्ये आम्ही मकोका प्रमाणे कारवाई करणार आहोत आणि या देखील आरोपींचं क्रिमिनल रेकॉर्ड आम्ही पडताळू, तपासू आणि मकोका प्रमाणे जर कारवाई होत असेल तर त्यांच्यावर निश्चितपणे आम्ही करू। 8 आरोपी सध्या त्याच्यामध्ये निष्पन्न आहेत, परंतु आणखीन ह्याच्यामध्ये यांना फायनान्स करणारे, यांना सपोर्ट करणारे किंवा ह्याच्यामध्ये या चेनमध्ये आणखीन कोण कोण आहेत त्यांना देखील आम्ही निष्पन्न करून या सगळ्यांना ह्याच्यामध्ये कायदेशीर आम्ही अटक करू। नाही, निश्चित कुठल्याही प्रकारचा विरोध आम्हाला झाला नाही। सर्व नागरिकांनी आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य या कारवाईच्या दरम्यान दुपारपासून केलेलं आहे। आमचा बंदोबस्त शहरामध्ये पुरेसा लागलेला आहे। पोलीस यंत्रणा पूर्णपणे सतर्क आहे। नागरिकांना एवढंच मी आवाहन करतो की जो सण आहे तो कायदेशीर मर्यादेमध्ये राहून निश्चितच सर्वांनी उत्साहात साजरा करावा। शासनाचे नियम, कायदे आणि मार्गदर्शक सूचना आहेत त्याचं पालन करावं। जे कायदा मोडतात त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई होईल आणि जे कायदा पाळतात त्यांच्यावरती पोलीस प्रशासन नेहमीच समोर राहिलेले आणि त्यांना सहकार्य करेल। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।